तर आली ना बा मी डबल. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप सर्वजण तुम्ही चांगले असाल, मी पण चांगली आहे. तर म्हणा आता तुम्ही कुठे चालले बापा गाडीवर? तर आम्ही चाललो होतो देव्यापाले. माझ्यानं ब्लॉग जरासा लेट झाला, 2-3 दिवस झाले, टाईमच नव्हता भेटून राहिला मला. तर आम्ही चाललो होतो देव्यापाले, आमच्या युनिटमधली देवी पाहायला चाललो होतो आम्ही. तर पार रस्ता गुवाहाटीचा कसा सजलेला आहे. दुर्गा पूजा म्हणतात त्याच्या आसाममध्ये, एवढी प्रसिद्ध आहे. हिचा सर्वात मोठा आसाम असं म्हणा की नॉर्थ ईस्टमधला सर्वात प्रसिद्ध, सर्वात मोठा साजरा केलेला सण म्हणजे दुर्गा पूजा. तर आम्ही पोचलो आमच्या युनिटमध्ये आणि फौजी साहेब गेले होते गाडी पार्किंगमध्ये लावाले आणि आम्ही उतरलो. आणि हे गेट रंगीबेरंगी एवढं चांगलं दिसून राहिलं होतं की मी तुम्हाला सांगू नाही शकत. तुम्ही व्हिडिओतच पाहून घ्या किती चांगलं. आणि दरवर्षीप्रमाणे लाईटिंग डेकोरेशन एक नंबर असते आमच्या युनिटमधलं. तर आम्ही गेलो मस्त देव्यापाले आणि फौजी साहेबांची नाईट होती. तर आम्ही सर्वात आधी असं म्हणा की 7 वाजता आरती चालू होती, तर आम्ही 6 वाजताच गेलो, कारण 8 वाजता 8:30 फौजी साहेबला जायचं होतं ड्युटीले. तर स्वयंपाक तर मी पहिलेच बनवून घेतला होता. तर हे पहा आमच्या युनिटची देवी आहे ना, लय सुंदर. या देवीचं एवढे डोळे भरून पाहा वाटते ना या देव्याले, तरी मनच नाही भरत. तर तुम्ही पाहू शकता दुर्गा देवी आहे, लक्ष्मी माता आहे, त्याच्या बाजूनं गणपती बाप्पा आहे आणि दुर्गा देवीच्या बाजूनं आणखी सरस्वती देवी आहे आणि कार्तिकेय आहे. असे मिळून हे नॉर्थ ईस्टमध्ये अशा देव्या बसवल्या जातात. आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्गा देवीच बसवली जाते. आणि हे प्रसिद्ध गायक आहे जुबेन गर्ग. त्यांना सर्व जिथं आम्ही गेलो ना देव्या पाहिले, तर तिथं आम्हाला जुबेन गर्गचे श्रद्धांजली देताना फोटो दिसले, मेणबत्त्या अगरबत्त्या दिवे गिवे लावलेले दिसलेच. आणि आमच्या युनिटमध्ये पण प्रसिद्ध गायक म्हटल्यावर आसामचे, इथचा आसामचा देव माणूस होता तो, त्यांच्यासाठी तर ते पूजा म्हणजे श्रद्धांजली दिली त्यांनी. तर दरवर्षीप्रमाणे आमच्या युनिटमध्ये यावेळेसनं थीम ठेवण्यात आलं होतं कृष्ण प्रभूचं. मागच्या वर्षी थीम होतं झाडे लावा झाडे जगवा, म्हणजे प्लांटेशनचं. त्याच्या अगोदर होतं महादेवाचं थीम, यावर्षी होतं कृष्णाचं थीम. तर तुम्ही पाहू शकता पहिल्या व्हिडिओत मी जो दाखवला त्याच्यात कृष्णप्रभूची आई त्यांचं तोंड पाहत आहेत. जेव्हा ते म्हणतात ना कृष्णप्रभूनं माती खाल्ली होती, तर पाहू दे करून कृष्णप्रभूनं त्यांच्या आईला पूर्ण ब्रह्मांड दाखवून दिलं, तर ते दाखवलेलं आहे तिथं त्या थीममध्ये. आणि इथं दाखवलेल्या कृष्णप्रभू गाई चरवाले जात होते ना, त्याचा थोडासा सीन मस्त बासुरी गिसुरी गाया वाया आणि गायावर बसून बासुरी वाजवून राहिली. एवढं सुंदर दिसून राहिलं होतं ना, मी तुम्हाला सांगूच काय. आणि इथं घसरंडी घेताना माय पर्व काय नाही, मम्मी देव पाय ना घसरंडी घेते, घसरंडी म्हणतो हा लई चांगलं. आणि इकडे पा हे आहे मोठीच्या मोठी मटकी आणि ते आहे कृष्णप्रभू आणि ते खाऊन राहिले होते माखन. एवढं सुंदर दिसून राहिलं तर मी तुम्हाला सांगू नाही शकत. आणि ह्या लास्ट मेन डेकोरेशन केलं होतं, एवढं सुंदर दिसत होतं कृष्णप्रभू राधाचं. अरे बापरे, सर्वात जास्त तर मला हे आवडलं होतं. एवढा पॉईंट हा चांगला होता. तुम्ही पाहू शकता किती सुंदर त्याचे चेहरे दिसून राहिले होते. मी तर जेवढ्या वेळेस पाहून राहिली ते डोळे फाकू माय मनच नव्हतं भरून राहिलं. तर हे होतं आमच्या युनिटचं थीम आणि देव्या. आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त थोडासा मेला लागला होता, तर पाहिलं गेलं थोडंसं, काही चांगलं वाटलं नाही. जे पाहिजे होतं ते काही भेटलं नाही. मग विचार करून राहिलं तर माझी पोरगो हे काय घ्यायचं, याचे पप्पाने जाऊ दे म्हणे, तर काहीच नाही म्हणे घेण्यासारखं. तर मग आम्ही चाललो होतो मग दुसऱ्या ठिकाणी, कारण टाईम कमी होता. तर थोडंसं कारण पाहायचं होतं सगळ्या देव्या, तर मग पटपट आवरून घेतलं. तर इथं आम्ही थंडगार पेलो कारण गरमी लय होती. तर पायता आम्ही गेलो होतो थोडंसं बाहेर ठिकाणी, युनिटच्या बाहेर गेलो होतो. तर आम्ही गेलो होतो नारंगीची देवी पाहिली. तर तुम्ही पाहू शकता किती चांगलं सजवलेलं आहे. आणि हे जो किल्ल्यासारखं आपल्या इकडे तर किल्लाच म्हणतात त्याला, इकडचे लोक याले काय म्हणतात ते माहीत नाही, पण एवढंच चांगलं डेकोरेशन. मला तर असं वाटते हे ते जे मोठे मोठे पृष्ठ टाईप असतात ना त्याचं केलेलं आहे वाटते डेकोरेशन. कारण जेव्हा आम्ही इथून नारंगीला जातो तर इथं काहीच नसते, तर पूर्ण डेकोरेशन. आणि हे डेकोरेशन एवढं चांगलं केलं होतं, पूर्ण असं अंदर गेल्यावर असं वाटत होतं मी जसे
गोल्डनच्या मेहलात आली जशी. आणि खरंच लई चांगलं दिसत होतं. त्या टायमावर मला इथं आरती चालू होती. नशिबानं आमच्या आरती पण भेटली. आमच्या युनिटची तर आरती आमच्या नशिबात नव्हती, कारण आम्ही लवकरच जाऊन पोचलो होतो तिथं. तर इथं आलो आम्ही बाहेर ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता एवढं चांगलं डेकोरेशन केलं होतं. या देव्या एवढ्या सुंदर दिसून राहिल्या होत्या आणि डेकोरेशन त्याच्यापेक्षा सुंदर दिसत होतं. तर आज नॉर्थ ईस्टच्या देव्या अशाच असतात. 5 देव बसवतात. आपल्या इकडे दुर्गादेवी बसवते, 9 दिवस बसवतात. आणि मेन म्हणजे इथं 3 किंवा 4 दिवसाची असते. एक तर सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी. दशमीला तर उठून देतात, म्हणजे उठवतात देव्या. आपल्या इकडे देव्या सोनं देतात, पाया पडून आपण मग दसरा झाल्यावर देव्या उठवतो. इथं तसं नाही. इथं सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमीला उठून देतात. तुम्ही पाहू शकता हे झुंबर. माये तर सगळं त्या झुंबरातच लक्ष होतं की एवढं चांगलं हे डेकोरेशन करणाऱ्यानं किती चांगलं बनवलं असेल. पण तुम्ही पाहू शकता असं वाटू राहिलं तुम्ही गोल्डन मेहलात आली आणि पूर्ण डेकोरेशन पूर्ण गोल्डन आणि देव्याही एवढ्या सुंदर गोल्डनच दिसत होतं सगळं. आणि मग कशी तरी आमच्या नशिबानं आरती भेटली आणि प्रसादही भेटला आणि मग तर मन एकदम असं लईच चांगलं झालं. हे बा आमचेच फौजी साहेब आणि बाबू दर्शन घेऊन राहिले, पण त्याचं लक्ष मायावरच, कारण गर्दी लई होती ना. त्याला असं वाटलं असतं की बा हारपली गिरपली तर काय करा, पण मी हारपत नाही. मी कुठेही जाईन ना, मी हारपत नाही. मी बराबर घराच्या रस्त्याने येतो. मग फौजी साहेब, कारण गर्दी असल्याच्यानं एकानं जायचं होतं, बाबूला सांभाळायचं होतं. बाबूला तर हनीच्या पप्पानं सांभाळून घेतलं ना, तर मग मी दर्शन केलं आणि देवाला मागवतलं जे मागायचं होतं ते. मी काय सांगू तुम्हाला आता. तुम्ही पाहू शकता किती सुंदर देव्या दिसत होत्या. या देव्या म्हणते सर्वांची इच्छा पूर्ण करतात. काय माहित माझी इच्छा पूर्ण करतील की नाही. तर मग मी मस्त प्रसाद घेतला आणि मग आम्ही निघालो होतो दुसरी देवी पाहिले. म्हणजे एकूण आम्ही 4-5 देव्या पाहिल्या. थोड्या टाईममध्ये पटपट आवरून घेतलं होतं. मग या मंदिरातून या देव्यापासून मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो आणि तिथं जाऊन तिच्या देव्या पाहिल्या. आणि माये तर मन काही निघालेच होत नव्हतं या वासा. मला तर एक अगरबत्तीचा हे जे पूजा करतात ना, याचा वास मला एवढा आवडते ना. मला असं वाटते, म्हणजे ते मी तुम्हाला सांगू शकत नाही की मला तो वास किती आवडते. एकदम मन असं एक शांत होऊन जाते माहिती त्या वासानं. म्हणजे जेवढे माझ्या मनात असं बाहेरून आल्यावर जे असतात ना निगेटिव्ह थिंकिंग वगैरे, पण या मंदिरात या देवाच्या जवळ गेल्यावर पूर्ण निगेटिव्हिटी चालली जाते, पॉझिटिव्हिटी येते. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो तिसरी देवी पाहिले. दुसरी तर आपण पाहिली. मग तिसरी देवी तुम्ही पाहू शकता. गेटच एवढं सुंदर दिसून राहिलं, तर अंदरचं किती चांगलं असेल, कारण हे नवीन गेट बांधलं वाटते ना, तर पूर्ण देवीचंच आहे. त्यानंतर मग डेकोरेशन आहे. अंदरचं जाताना डेकोरेशन एक नंबर होतं. तुम्ही पाहू शकता किती चांगल्याच गोल्डन पूर्ण. आणि सुप्रसिद्ध गायक होते हे आसामचे देवमाणूस, आसामीज लोकांसाठी, कारण त्यांनी खूप सारं केलेलं आहे मग ते त्याच्यासाठी. तर जिथं आम्ही गेलो तिथं त्यांचं फोटो लावलेलेच होते, त्यांना श्रद्धांजली दिलेलीच होती. त्याच्यानंतर मग देव्या पाहिल्या आम्ही, दर्शन घेतलं आणि मग गेलो आम्ही घरी, कारण साहेबाची होती ड्युटी. ते जेवण केलं. आणि मग तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा, कमेंट्स करा, शेअर करा, लाईक करा. बाय बाय.